नमस्कार, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गॅस आणि अपचन हे का होतं आणि त्यांचं निदान, त्याच्यावर काय उपचार करता येतात आपल्याला तात्काळ, याविषयी माहिती घेणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यात आधी बघा। सबस्क्राइब केल्याबद्दल धन्यवाद। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ असा आहे की गॅस आणि अपचन हे का होतं। मित्रांनो, आपण जर असा विचार केला की मला सतत गॅस का होतो, सतत अपचनाची समस्या का होते, तर याचं उत्तर तुम्हाला सापडेल की बाहेरचं जेवण। समजा तुम्ही बाहेर जेवतच नाहीये तर मग त्याची समस्या घरातच तुम्ही निर्माण करतात, ती म्हणजे घाईघाईत जेवण करणे, कसं तरी उरकायचं। या दोन गोष्टींमुळे आपलं गॅस आणि अपचन होत असतं। आधुनिक शैलीमध्ये म्हणजे आधुनिक जीवनशैलीमध्ये कुणाला वेळच नाहीये जेवण करण्यासाठी निवांत। कधी कधी ते फास्ट फूड खातात, तेलकट, मसालेदार, त्याच्यामुळे गॅसची आणि अपचनाची समस्या होऊ शकते। त्यानंतर घरी पण आपण वेळेवर जेवतो, 1-2 मिनिटात, 3 मिनिटात, 5 मिनिटांमध्ये जेवण आपलं उरकून टाकतो। त्यामुळे मित्रांनो होतं काय, आपण जे जेवतो तो घास 2-4 वेळेस चावतो आणि गळ्यामध्ये ढकलून देतो आणि तो पोटात जाऊन स्थिरावतो। त्यामुळे होतं काय, जो घास आपण गिळलेला आहे त्या घासाला आपली जी लाळ आहे ती लाळ अजिबात लागलेली नाहीये। रस आहे, त्या जठर रसाला ते अन्न पचवताना त्रास होतो, कारण तो त्याला पकडू शकत नाही, कारण त्यामध्ये अडथळा असतो तो आपल्या पिलेल्या पाण्याचा। म्हणून म्हणतो की जेवताना जर तुम्ही या 2 ते 3 गोष्टी सांभाळल्या तर तुम्हाला अपचनाचा, गॅसचा त्रास कधीही होणार नाही, ही विया मराठीची गॅरंटी आहे। आता हा जो गॅस झालेला आहे, अपचन झालंय, त्यावर उपाय काय, तर त्यावर अनेक उपाय आहेत मित्रांनो, पण आपल्याला बाजारातले उपाय नकोय। आपण घरगुती उपाय बघणार आहोत। तुम्हाला वेलदोडे माहित असतील, ते आज माझ्याकडे उपलब्ध नाहीत, तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही, फक्त लक्षात ठेवा वेलदोडे। तर त्या वेलदोडा घ्यायचा, त्यामध्ये जे बारीक बारीक दाणे असतात ते दाणे बाहेर काढायचे, एकदम छोटासा बारीक असा दाणे असतात त्याच्यामध्ये, तो एक दाणा तोंडामध्ये असं चघळायचा आहे। चघळल्यामुळे काय होतं की तोंडामध्ये जी लाळ असते ती लाळ तयार होते आणि ती लाळ आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये जात असते, जेणेकरून आपण ती लाळ जेवताना आपण त्या अन्नाला म्हणजे चावण्यासाठी ती म्हणजे उपयोग तिचा करायचा होता, तो आपला जो राहून गेला होता, ती लाळ आपण आता या जो वेलदोडा आहे त्याच्या दाण्यासोबत ती पोटामध्ये पाठवणार आहोत। आणि मग ती लाळ आणि काही पाचक रस हे आपलं अन्न पचवण्यास मदत करतील आणि त्या अन्न पचण्यास मदत होईल। म्हणून हा वेलदोड्याचा एक दाणा तुम्ही दिवसभर अर्ध्या तासाने जर खात राहिलात तर तुम्हाला तोंडाला चव पण येईल आणि गॅस आणि अपचनाचा त्रास कधीही होणार नाही। दुसरा उपाय आहे तो मित्रांनो, तो म्हणजे आपल्याला जिरं असतं किचनमध्ये, ते जिरं भाजून घ्यायचं, मंद आचेवर भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर त्याची पावडर तयार करायची। ती पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चम्मचभर टाकायची आणि जेवण झाल्यानंतर ती पावडर पिऊन घ्यायची। तर यामुळे देखील तुम्हाला गॅस आणि अपचनाचा त्रास अजिबातच होणार नाही। त्यानंतर मित्रांनो, कुठलेही औषध किंवा कुठलाही असा उपचार न करता आपल्या पायाच्या ज्या पोटऱ्या असतात गुडघ्याखाली, त्या पोटऱ्यांची अशी मालिश करायची, असे दाबायचे आहेत ते। दाबल्यानंतर काय होईल, त्याच्यामधल्या ज्या वेन्स असतात, नसा असतात, त्या मोकळ्या होतात आणि याचा उपयोग देखील आपण खाल्लेलं अन्न पचण्यासाठी होत असतो। तर हा उपाय देखील खूप महत्वाचा आहे। तुमच्याजवळ जेव्हा काहीही नसेल आणि अपचन आणि गॅसचा त्रास होत असेल तर तुम्ही पायाच्या ज्या पोटऱ्या म्हणतो आपण, त्या अशा हळुवारपणे दाबायच्या आहेत।
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल देखील